नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वटपौर्णिमेला प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे पाहणार आहोत। वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच सुरुवात करूया। आपल्या सर्वांना माहिती आहे की या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करत असतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात। तर या दिवशी आपल्या घराच्या आसपास कुठे वडाचं झाड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी जायचं आहे। पण जाताना आपल्याला काय काय साहित्य सोबत घेऊन जायचं आहे ते आधी आपण पाहूया। तर इथे मी असं आरतीचं ताट तयार करून घेतलं आहे। यामध्ये 2 निरांजन घेतलेले आहेत, पाणी, पंचामृत, सुतगुंडी घेतली आहे, कापूर, वस्त्रमाळ, 2 विड्याची पानं, 1 सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून, हळदी कुंकू, अगरबत्ती, फुलं, अक्षता, विड्यावरती ठेवण्यासाठी 5 प्रकारचं साहित्य, माचीस, तसेच सावित्रीची ओटी भरण्यासाठी इथे मी खण म्हणजे ब्लाउज पीस घेतलेला आहे, सौभाग्याचं लेणं घेतलं आहे, गहू घेतलेले आहेत ओटीवरती ठेवण्यासाठी, आंबा घेतलेला आहे, आंब्यासोबतच तुम्ही नारळ पण घेऊ शकता। तर एवढं साहित्य मी पूजा करण्यासाठी घेतलं आहे। आणि वडाची पूजा झाल्यानंतर स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात, तर त्यासाठी इथे मी 5 आंबे आणि थोडेसे गहू एका पिशवीमध्ये घेतलेले आहेत, कारण पूजा झाल्यावरती आपल्याला हे सुवासिनींच्या ओटीमध्ये घालायचं आहे। तर असं सर्व साहित्य आपण घेऊन जाणार आहोत वडाची पूजा करायला। तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला वटवृक्षाखाली दिवा लावायचा आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि आपल्याला दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। पण मी ना इथे पूजा करताना भरपूर अशी हवा होती, त्यामुळे दिवा राहतच नव्हता, त्यामुळे मी फक्त अगरबत्ती लावून घेतलेली आहे। दीपपूजन झालं की आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी खाली थोड्या अक्षता ठेवून त्यावरती 1 सुपारी मांडली आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून, आणि आपण गणपती बाप्पांची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे। यावेळी तुम्ही गणपती बाप्पांचा एखादा मंत्र म्हणू शकता, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, असं गणपती बाप्पांचं स्मरण करून आपल्याला बाप्पांना नमस्कार करायचा आहे। गणपतीला निरांजन अगरबत्तीने ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर लगेच आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला वडाला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण जे पंचामृत घेतलं होतं तर ते थोडंसं अर्पण करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। सर्वात आधी वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे। आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अक्षता अर्पण करायच्या आहेत। आपण घेतलेली कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। त्यानंतर फुलं वाहायची किंवा आपण हार आणला असेल तर तो वडाच्या झाडाला घालून घ्यायचा आहे। वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी थोडीफार वेगळी असू शकते, तर तुमच्या भागामध्ये जशी केली जाते त्यानुसार तुम्ही करू शकता। पूजा करून झाल्यावर मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण झाडापाशी विडा ठेवायचा आहे। तर त्यासाठी इथे मी 2 विड्याची पानं एकावरती एक ठेवली आहेत। त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं असं 5 प्रकारचं साहित्य ठेवलं आहे। तुम्ही फक्त सुपारी आणि नाणं पण ठेवू शकता। त्या विड्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत। अशी वटवृक्षाची पूजा करून झाली की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर इथे मी नैवेद्यामध्ये शिधा ठेवणार आहे। तर शिधा आणला असेल तर तुम्ही एखाद्या पानावरती किंवा कागदावरती पण ठेवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। पण त्याऐवजी तुम्ही जर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल किंवा तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवणार असाल, या दिवशी आपण जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनवला असेल त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी, आमरस असा बेत केला जातो। पूर्वीच्या स्त्रिया तर शिधाच ठेवायच्या, पण तुम्ही तुमच्या भागानुसार जो काही नैवेद्य असेल तो दाखवू शकता। यानंतर आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे, कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते, त्यामुळे तिला पण वाण देऊन आपण तिची सुद्धा ओटी भरणार आहोत। तर ही ओटी भरण्यासाठी इथे मी पिवळ्या रंगाचा ब्लाउज पीस म्हणजे खण घेतला आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते, त्यामुळे त्या खणवर मी गहू आणि आंबे ठेवले आहे।
काही जण नारळ पण ठेवतात, तर तुम्ही नारळ ठेवायचं असेल तर ठेवू शकता। त्यासोबतच सौभाग्याचं लेणं सुद्धा आपण या ओटीवरती न चुकता ठेवायचं आहे। अशी पुडी मिळते बाजारामध्ये। यामध्ये सर्व ओटीचं साहित्य पण आहे, खारीक, खोबरं, सुपारी, त्यासोबतच सर्व सौभाग्याचं लेणं सुद्धा आहे। गरचोळ, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू आणि ओटीचं साहित्य। तर अशी पुडी तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता, बाजारामध्ये सहज मिळते। त्यानंतर ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। तर अशा प्रकारे खण घेऊन त्यावरती आंबा आणि गव्हाने ओटी भरायची आहे। ओटीचं साहित्य आणि सौभाग्याचं लेणं याने आपण सावित्रीची ओटी भरायची आहे। अशा प्रकारे सगळी पूजा करून झाली की आपण जो काही धूप, दीप, कापूर घेतला असेल तर त्याने वटवृक्षाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर मग आपण वडाला फेरे घालणार आहोत, म्हणजे प्रदक्षिणा घालणार आहोत। तर जी आपण सुतगुंडी घेतलेली आहे तर त्यातील धागा आपण वडाला बांधायचा आहे आणि झाडाभोवती 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत। बरेच जण 21 पण फेरे घेतात, तर तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाभोवती प्रदक्षिणा घालू शकता। आपल्या घराच्या जवळपास कुठे वडाचं झाड असेल तर त्या ठिकाणी या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी छान असं नटून थटून साजशृंगार करून वटवृक्षाची पूजा करायची आहे। कारण ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो, त्यामुळे सर्व सौभाग्यालंकार परिधान करून शक्यतो आपण ही पूजा करावी। तर पौर्णिमा ही मंगळवारी 10 जूनला सकाळी 11:35 लागणार आहे, ते बुधवारी 11 जूनला दुपारी 1:13 असणार आहे। आणि या कालावधीमध्ये आपल्याला पूजेचा मुहूर्त खूप कमी दिलेला आहे। 10 जूनला सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 शुभ मुहूर्त आहे। शक्य झालं तर या मुहूर्तावर नक्कीच वडाची पूजा करा, किंवा मग सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुद्धा शुभ वेळ आहे। या वेळामध्ये पूजा केली तरीही चालू शकतं, किंवा ज्यांना नोकरी व्यवसायामुळे शक्य नसेल त्यांनी सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेमध्ये केली तरीही चालू शकतं। फक्त सूर्यास्त व्हायच्या आधी पूजा करा। वडाची पूजा आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याकडे गहू आणि आंब्याने 5 किंवा 7 सवाष्णींची ओटी भरली जाते। पण कोकणामध्ये किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्येच 5, 7 किंवा 9 प्रकारची फळं घालून ती 5 किंवा 7 सवाष्णींना देतात। त्यामध्ये करवंद, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे, जांभूळ असं काही असतं, किंवा काही जण खण त्यावरती आंबा, गहू, ओटीचं साहित्य अशा पद्धतीने पण ओटी भरतात। वडाला फेरे घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी उरलेली असते तर ती आपल्याला तोडायची नाही, तिथेच ठेवून द्यायची आहे। त्यासाठी जातानाच छोटीशी सुतगुंडी घेऊन जायची। त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, मलाही अखंड सौभाग्य लाभू दे आणि 7 जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करायची आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे सगळी वडाची पूजा करून झाली की तिथे काही सवाष्ण स्त्रिया असतात, तर जातानाच आपण एका पिशवीमध्ये गहू आणि 5 आंबे घेऊन जायचे आणि पूजा झाल्यावर तिथे काही स्त्रियांच्या ओटीमध्ये आपल्याला घालायचे आहेत, 5 किंवा 7 सवाष्णींच्या। सर्वात आधी सवाष्णीला हळदी कुंकू लावायचं आणि मग अशा पद्धतीने आंबा आणि गहू त्यांच्या ओटीमध्ये घालायचं। ओटी भरल्यावर त्यांना नमस्कार करायचा। काही ठिकाणी उखाणे पण घेतात, तर हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर अशा प्रकारे या व्रतामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते। तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।